काल मान्य भुजबळ साहेब असे म्हणाले की हरिभाऊ राठोडना काही फार अभ्यास नाही, त्यांना काही कळत नाही. आधीच आपल्याकडे 17% फक्त आरक्षण आहे ओबीसीला, त्याच्यात आपण मराठा समाजाला कसं देणार असं त्यांचं म्हणणं होतं. माझं म्हणणं आहे की गेले 30 वर्ष मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतर आणि विशेषतः 2004ला जेव्हा जी आर निघाला की कुणबी मराठा हे तत्सम असल्याचा आणि कुणबी मराठ्याच्या अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे. आज जवळपास 70-80% लोकांनी हा ऑलरेडी मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतलेले आहे, म्हणजेच ते ओबीसी आहेत. मग 17मधले जर 14-15 तिकडेच जात असतील तर आमच्या 12 बलुतेदाराच्या वाटेला काय येणार आहे? काहीच नाही. आणि म्हणून आरक्षण वाढवणे आणि त्याचं विभाजन करणे आणि विशेषतः कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला देशात फेमस आहे आणि त्याच्याही पूर्वी वसंतराव नाईकांनी आपल्या इथे लावलेला आहे फॉर्म्युला की भटक्यांना वेगळं, विमुक्तांना वेगळं, धनगरांना वेगळं. तो धागा पकडून जेव्हा मंडल आयोग लागू झाला होता तेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी कडक केलं आहे. सगळ्यांना माहीत आहे भटके, विमुक्त, धनगर, बंजारी आणि पुढे जाऊन आपल्याला कुणबी मराठाला द्यायचं आहे आणि मग धक्काही लागणार नाही आणि आरक्षणही मिळेल. हा साधा सोपा मार्ग आहे आणि याच्यावरच तुम्हाला यावं लागणार आहे. अन्यथा हे सरकारला पुढे जड जाणार आहे. कारण ज्या पद्धतीने ओबीसी मोबिलाईज होत आहे, तुम्ही जर सरळ सरळ ओबीसीमध्ये येऊन त्यांना टाकलं तर ओबीसीना काही मिळणार नाही आणि मग ते सगळे राजकीय जे आता निवडणुका येणार आहे त्यामध्ये ते धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत सिरियस बाब काल परत भाषणामधून आलेली आहे. ते म्हणाले की नावी समाजाला आव्हान केलं आहे की तुम्ही मराठा समाजा गोडी म्हणजे कटिंग दाढी हजामत करू नये, तुम्ही करू नका, त्यांना आपसात त्यांची हजामत करून द्या. आणि ते ज्या ॲक्शनमध्ये सांगितलं ते एक अपमानकारक, एक तर मराठा समाजाचा अपमान आहे आणि दुसरं असं कुणा सामाजिक बहिष्कार टाकता येत नाही. आपल्या देशामध्ये मोठा गुन्हा असतो, गुन्हा आहेच गुन्हा, तर त्याच्यावर कोणतं आणखी केसेस वगैरे केले, पोलीस केस, तर तो गुन्हा ठरतो. अशा पद्धतीने आणि ज्या भाषणं जे होत आहेत तकलादू भाषणं म्हणजे जातीयवादी भाषणं आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणं चालू आहे. हे खरं म्हणजे त्यांना शोभत नाही आहे आणि हे त्याच्यावर राजकारण करताय का तुम्ही? त्याच्यावर तुमची राजकीय पोळी भाजून घेताय का? हे का तुमचं सिनियरिटी? 30 वर्ष तुम्ही त्या सत्तेत आहे, खुर्चीला चिकटून बसला आणि खोटे बोलताय, खोटा राजीनामा देताय. असा राजीनामा द्यायचा असतो का? की राजीनाम्यामध्ये काही लिहिता येत नाही, कुठलंही कारण देता येत नाही, विदाऊट एनी रिझन. फक्त मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे एवढंच द्यावं लागतं. माझं ऐकलं नाही, माझं ऐकलं गेलं नाही, मला विचारत नाही मंत्रिमंडळामध्ये म्हणून मी राजीनामा देत आहे असं नसतो. आणि तुम्ही कधी 16 नोव्हेंबरला राजीनामा देता, आत्ता सांगता. काय झालं होतं त्याच वेळेस तुम्ही पत्रकारांना सांगितलं असतं मी राजीनामा फेकलेला आहे, मी दिला आहे राजीनामा. का नाही सांगितलं? राज्यपालाकडनं देता मुख्यमंत्र्याकडे सादर संयुक्तिक होतं नाही, मुख्यमंत्र्याकडनं जरी तो सादर झाला तरी तो ॲड्रेस टू राज्यपालच असतो. ॲड्रेस टू राज्यपाल तो डायरेक्टली राज्यपालाही देऊ शकता तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांना कॉन रेकमेंडेशन केलं असतं ना. पण तुमची मनसा ती नव्हती. तुम्हाला फक्त दाखवायचं होतं, तुम्हाला सरकारवर दबाव टाकायचा होता. आणि आता काल जे तुम्ही जाहीर केलं ते तुम्हाला ओबीसीची सहानुभूती मिळवायची आहे की मी राजीनामा दिला होता. अरे बाबा, राजीनामा असं द्यायचं नसतो. द्या ना तुम्ही राजीनामा भुजबळ साहेब. 6 महिन्यात तुम्ही मुख्यमंत्री आले या महाराष्ट्राचे, द्या. सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील. पण तुमची ताकद नाही, तुमची हिंमत नाही, तुम्हाला खुर्ची सोडवत नाही. हा निवडणुकीमध्ये उमेदवार राहणार आपण निश्चितच यवतमाळ आणि इथे वाशिममध्ये तर याच्यापूर्वी मी लढलो आहे आणि एकदा 3 वेळा लढलो मी. एकदा तर 15,000 हारलो, एकदा मी 58,000 जिंकलो आहे. ते या मतदारसंघाची खूप मागणी, मला रोज फोन येतात, साहेब तुम्ही काय करणार आहे, तुम्ही कुठल्या पक्षात जाणार आहे, तुम्ही लढणार की नाही. मी त्यांना लढणार म्हणजे 100% लढणार. पक्ष मग कुठलाही असो, पक्ष चांगलाच पक्ष आणेल मी, जनतेच्या मनातील पक्ष आणेल मी, ज्या पक्षाला जास्त सहानुभूती आहे, ज्या नेत्याला जास्त सहानुभूती आहे
त्यांचा पदर पकडेल मी. आणि जर कोणी दिलं नाही तर अपक्ष हरिभाऊ राठोड जिंदाबाद. साहेब मला सांगा, सध्याला बंजारा म्हणजे मतदार इथं मोठ्या संख्येत आहे यवतमाळ वाशिममध्ये. असं असतानाही एकाही पक्षाकडून बंजारा समाजाचं नाव पुढं करण्यात आलेलं नाही खासदारकीसाठी. यावर काय सांगाल तुम्ही? नाही, निश्चितच हाच म्हणजे बंजारा समाजासाठी खरं म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. आणि बंजारा समाजच या देशामध्ये बदल करतो नेहमी. आता अलीकडचं तुम्हाला उदाहरण देतो. कर्नाटकामध्ये जो विजय मिळवला तो बंजारा समाजाच्या मुळेच तो जास्तीत जास्त विजय मिळाला. परवा आमच्या तेलंगणामध्ये 40 ते 45 सीटा जे BRSच्या पडल्या आणि काँग्रेसच्या आल्या, त्या एक संघ काँग्रेसने त्यांना मतदान केलेलं आहे. आणि इथे तर नेहमीच ज्या वेळेस बंजारा समाज काँग्रेससोबत राहिला मजबूतीने, त्या देशात काँग्रेस मजबूत होती. जेव्हा तो हाताचा जायला लागला तेव्हापासून काँग्रेस कमजोर, इथेच नाही पूर्ण देशामध्ये. कारण एक मोठा म्हणजे मोठा समाज आहे. आणि मतदान करण्याची पद्धत तुम्हाला माहीत आहे की वन साईड जिकडे गेला तिकडेच गेला. तांडा गेला, तांडा बदलला. आणि आम्हीसुद्धा म्हणजे अनुभवलं आहे. 100% मतदान आम्हाला पक्ष बघतच नाही लोक आमचे. अरे भाऊजी तुम्ही फक्त उभे राहा, तुम्ही कुठून उभे राहा. ही एक ट्रेंड आहे. तुम्ही बघताय की बंजारा समाज खरोखर साधा भोळा आणि नेहमीच अशा पद्धतीने मतदान करतो. किंवा एकीकडे केंद्र सरकार काही राज्यामध्ये सर्व समान नागरिक कायदा लागू करण्याची तयारी करत आहे आणि केलेली आहे. एका राज्यात सुरुवात केलेली आहे. आता मराठ्याला आरक्षण देऊन किंवा ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्याची भाषा केली जात आहे. येत्या काळात लोकसभेमध्ये बहुमताने जर भाजप निवडून आलं तर देशामध्ये सर्व समान नागरिक कायदा लागू होऊ शकतो आणि सगळ्याच जातीला याचा धोका पोहोचू शकतो का? नाही, समान नागरिक कायद्याबद्दल जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या पोटामध्ये गाळ आहे. म्हणजे त्यांना त्यांची उद्देश आहे, तो उद्देश विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून समान नागरिक कायद्याच्या गोष्टी करत आहेत ते. खरं म्हणजे आजच्या घडीला आपल्या इथे समान नागरिक कायद्याची गरजच नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान पुरेसं आहे, सगळ्यांना न्याय देणार आहे, त्यामुळे त्याची गरज नाही आहे. परंतु हे असं दाखवण्याचं भाषवण्याचा प्रयत्न करतात. आणि जसं 370 कलम हटवलं, जसं रामाचं मंदिर बांधल्यानंतर एक टार्गेट असते, त्यांचं एक लक्ष असतो. आणि समान नागरिक कायद्यामुळे एक विशिष्ट समाजाला टार्गेट करून आपण इतर समाजाचे मतं मोबिलाईज करणं हा तो त्यांचा एक छुपा अजेंडा आहे. त्यामुळे समान नागरिक कायदा जरी त्यांनी आणला तरी विशेष काही फरक पडणार नाही. कारण हा कायदा ऑलरेडी आपल्या देशामध्ये संविधानामध्ये इन्क्लूड आहे. सगळ्यांना समान कायदा लागू होतो. त्यामुळे काही गोष्टी परिस्थिती अनुरूप त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली असेल. आणि ती कालच्या अर्थसंकल्पात सांगितलं गेलं आहे की 20% जी जनता आहे ती दारिद्र्यरेषेखालून वर आलेली आहे असं सांगण्यात आलं. याचा अर्थ ते त्याच पद्धतीकडे वाटचाल करतोय का? नाही, त्यांचं म्हणणं जर असेल की वर आलेली आहे तर मी तर म्हणेन की जे पर्सेंटेज होतं ते आणखी वाढलेलं आहे. त्यामुळे जसं 60-65% होतं ते 80% आता जनता दारिद्र्यरेषेखाली आहे म्हटलं तर चालेल. सगळ्यात मोठा घटक आपण बघतो शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला, शेतकरी आत्महत्या करतो, त्याच्यावर कधी चिंतन होत नाही. लोकसभेमध्ये त्याच्याबद्दल बोलत नाही. मान्य आपले मोदी साहेब कधी बोलत नाही. इथे आपल्या जिल्ह्यात येऊन सांगून गेले की तुम्हाला 1.5 पट उत्पन्न देऊ, आम्ही तुम्हाला नफा मिळेल असं बघू. परंतु शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस हालाकीचे दिवस आपण बघितले गेले 10 वर्ष. शेतकरी हा सगळ्यात मोठा घटक आज दुःखी आहे. आणि नवीन बेरोजगार म्हणजे आज जो युवक आहे तो जो बेरोजगार आहे
ती बेरोजगारी एवढी वाढली आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये. त्यामुळे हे सगळे लक्ष भटकवण्यासाठी समान नागरी कायदा, राम मंदिर, 370 कलम, हे सगळं एक त्यांचं प्लॅननुसार चालू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.